रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. नवरा बायकोच्या बाबतीत काही गोष्टी आपण मनात किती पक्क्या करून ठेवल्यात ना. बायको सुंदरच असावी, तिने नवऱ्याचंच आडनाव लावावं, ती नवऱ्यापेक्षा वयाने मोठी नसावी आणि नवऱ्यापेक्षा उंच तर मुळीच नसावी. पण काही जोडप्यांच्या बाबतीत मात्र या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात. वय, वर्ण, उंची या पलीकडे जाऊन मन जुळतात आणि ते त्यांचं नातं एका उंचीवर नेऊन ठेवतात. जसं या कथेत कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली उंचाली ही कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. उंचाली. बरोबर 15 वर्षांनी साहिल भेटला. तसाच फिट अँड फाईन, सपाट पोट, रुंद खांदे, मोस्ट एनर्जेटिक. रोज जिममध्ये बादलीभर घाम गाळत असावा. मला लाजच वाटली, माझीच. डोक्यावरचे गॉनकेस, गोलमाली रुमाली रोटीसारखं वाढतं पोट, पोळीच्या घड्या मिरवणारं, चरबी बरोबर वाढणारा आळस. नको ते सगळं माझ्याकडे आणि हवं ते सगळं याच्याकडे. माझ्या मनात जबरदस्त कॉम्प्लेक्स क्रिएट झाला. आमची नजरानजर झाली. मायक्रो सेकंदात ओळख पटली. 2 डांगात त्यानं मला गाठलं आणि पाठीवर दणकन धपाटा. केम छो, क्यों बे मोटू, कैसा आहे रे तू? मी हादरलेलो. सुनामी लाथाडत मला खोल समुद्रात ढकलून देते असं वाटलं. कसा बसा बॅलन्स सांभाळला. साहिलची ही नेहमीची सवय. पाठीवर दणकन धपाटे घालायचे आणि मगच बोलायला सुरुवात करायची. देवळात शिरताना घंटा वाजवून देवाला जागं करावं ना तसं. साहिल माझा रूम पार्टनर. 4 वर्ष आम्ही बरोबर काढलेली. तो प्रॉपर अहमदाबादचा आहे. मनमौजी, आझाद पंछी, तितकाच मनस्वी, प्रचंड हुशार. लहर आली तर 10 दिवस पुस्तकाला हात नाही लावणार पठ्ठ्या, नाहीतर 4-4 दिवस पुस्तकांबरोबर गाडून घेणार स्वतःला. बेफिकीर. टेन्शन हा शब्दच नसायचा त्याच्या डिक्शनरीत. आमच्या कॉलेजचा टॉपर. जगावं कसं हे सांगणारा अवलिया. या उलट माझं साध्या गोष्टींचं टेन्शन यायचं मला. कितीही अभ्यास झाला तरी कॉन्फिडन्सच नसायचा. साहिल खूप सांभाळून घ्यायचा. माझा कॉन्फिडन्स वाढवायचा. अभ्यासाची साधी टेक्निक्स शेअर करायचा. पेपरच्या आधी 2 तास मस्त रिवाइज करायचो आम्ही सब्जेक्ट. गप्पा मारत अभ्यास. लास्ट इयरला मी 2nd टॉपर. आज मी जे काही आहे ते साहिलमुळे. आणि तो गधडा आज इतक्या वर्षांनी. क्यों बे खमण, कहा छिप गया था तू? मी खमण म्हणायचो त्याला. तो मनापासून हसला. जवळचं एक हॉटेल गाठलं. हॉटेल कसलं, अमृततुल्य. पण साहिलला असं अस्सल पुणेरी आवडायचं अगदी पहिल्यापासून. मस्त गप्पा सुरू. अहमदाबादला मोठी फॅक्टरी आहे त्याची, गारमेंट फॅक्टरी. भारतभर ऑर्डरी घेत हिंडत असतो विमानातून. हाच पुण्यात. खरं तर कॉलेज संपल्यावर 1-2 वर्ष टचमध्ये होतो आम्ही, पण नंतर हळूहळू कॉन्टॅक्ट कमी झाला. माझी पहिली नोकरी मुंबईतली, तेव्हा एकदा भेटला होता मुंबईत. पण गेली 10 वर्ष मी पुण्यातच आहे. मी पुण्यात असतो हे साहिलला माहितीच नव्हतं. 2 कटिंगवर तासभर गप्पा झाल्या. मग सेलफोनवर फॅमिली अल्बम दाखवून झाले, बायका पोरांची चौकशी. मला एकदम आठवलं. क्यों बे खमण, भाभीजी वही है क्या जिसके लिए तू तड़पता था? हाँ वही है वो. साहिलच्या डोळ्यांनी काटकोन त्रिकोण केला. मी फोटो नीट बघितला. साहिलची बायको त्याच्यापेक्षा 2-3 इंच तरी उंच होती. दोघंही दिलखुलास हसत होते. अवघडले पण बिलकुलच नव्हतं. साहिल खूप बोलायचा तिच्याविषयी. त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहायची, साहिलच्याच वयाची. साहिल की बचपन की सहेली. दोघांचं मस्त ट्युनिंग होतं. तिचे बाबा साहिलच्या वडिलांचे मित्र. दोनही घरं तोला मोलाची. फिर क्या, प्रॉब्लेम एकच होता, उंचीचा. ती पहिल्यापासूनच उंच. नाही, साहिल काही कमी उंच नव्हता, 5, 10, 11 तरी असेल. पण ती जरा जास्तच
बहुधा 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. लगा था कि बड़ा होते होते मेरी हाइट उसे क्रॉस कर जाएगी, पर ऐसा नहीं हुआ यार. बहुत कंफ्यूज सा रहता था. कॉलेज खत्म हुआ उस साल की बात है. नवरात्रि का सीजन था. कॉलोनी में गरबा की तैयारी चालू थी. मैं लाइटिंग लगा रहा था. अचानक शॉक लगा यार. मेन स्विच पोल पे काफी हाइट पे, वहां तक तो सिर्फ उसी के हाथ पहुंच सकते थे. उसने जंप लगाकर मेन स्विच बंद किया और लकड़ी से पीटते हुए मुझे ऐसा नीचे गिराया कि मैं सीधे उसके प्यार में गिर गया. बस फिर मैंने डिसाइड किया यही है राइट चॉइस. घर वालों को बहुत समझाया यार, नहीं माने. फिर भाग के शादी की. हलू हलू सब सेटल हो गया. अभी कोई प्रॉब्लम नहीं है. मी एकदम एक्साइट. साले खमण, तुझसे यही उम्मीद थी. लेकिन बाद में कभी ऐसा नहीं लगा कि जल्दबाजी में गलत डिसीजन लिया करके. साहिल पुनः बोलने लगला. हाँ मतलब शादी के बाद जब हम बाहर निकलते थे तो लोगों की नजरों से रोज मर मर के जीते थे. फिर सोचा कि लोगों की सोच में ही इतनी डेप्थ नहीं है कि वो हमारी हाइट कंपेयर करे. और तेरी भाभी ने तो जादू कर दिया. माँ बापूजी का बहुत ख्याल रखती थी, मेरा भी. तुम्हारी भाभी का नेचर इतना केयरिंग है कि मुझे मानना ही पड़ा कि उसकी ऊंचाई को मैं कभी नहीं छू सकूंगा. शादी को 20 साल होने दो. ये लंबाई चौड़ाई गोरा रंग सब मिट जाते हैं. जो कपल्स एक दूसरे के लिए जीते हैं उनकी हाइट तक कोई नाही पहुंचता. साहिल खूप मनापासून बोलत होता. मला मनापासून पटलं. अरे भाभी का नाम क्या है? मी विचारलं. अरे तुझे याद नहीं क्या, एक बार हम कॉलेज ट्रिप को गए थे कोस्टल कर्नाटका में. एक वाटरफॉल देखा था, देख. नाम था ऊंचाली. बस यही नाम रखा है, ऊंचाली. बस भीगते रहते हैं उसी प्यार की बरसती धारा में. मला हे नाव फारच आवडलं. एकदम त्याला घड्याळ आठवलं. अभी निकलता हूं यार, नेक्स्ट टाइम तेरे घर पे ही रुकूंगा. ऍड्रेस सेल नंबर्स एक्सचेंज केले. आला तसा साहिल झटक्यात निघूनही गेला. मी त्याच्याकडे बघतच बसलो. एकदम मला त्याची उंची वाढल्यासारखी वाटली. परवाचीच गोष्ट. हिची सॅन्डल्सची खरेदी चाललेली. भैया थोडा जादा हिलवाला दिखाव, हिनं नेहमीसारखं सांगितलेलं. मी 6 फूट 1 इंच, ही 5'9". माझ्यासाठी नेहमीच हाय हिल वापरते ती. पण कालच व्हॉट्सअपवर हाय हिल्सचे साईड इफेक्ट्स वाचलेले. काही नको, फ्लॅट हिल्सच्याच सँडल घे. हिच्या चेहऱ्यावर प्रिंटेड क्वेश्चन मार्क. उंचीत फरक दिसला तरी काही फरक पडत नाही. मन सारख्या हाईटवर पाहिजेत. मी मनातल्या मनात प्यार का डोस पाजला आणि माझी उंची वाढवून घेतली. जय उंचाली. उंचाली ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.